मित्रांनो, गेल्या 15 तारखेपासून जर महाराष्ट्रामध्ये कुठलं नाव जर चर्चेत असेल तर ते नाव म्हणजे छगन भुजबळ. त्याला कारण असं की देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाची ज्यावेळेस 15 तारखेला शपथ नागपूरमध्ये झाली, तर या शपथविधीमध्ये छगन भुजबळ यांना संधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिली नाही. यानंतर छगन भुजबळ नाराज झाले. त्यांनी उघड नाराजी पत्रकारांसमोर सुद्धा बोलून दाखवली. नाशिकमध्ये मेळावा झाला. नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थकांनी महायुतीच्या नेत्यांचे पुतळे जाळले. या सर्व घडामोडी घडत असताना छगन भुजबळ हे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा भेटत होते. भुजबळ नाराज आहे. भुजबळ हे ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व करतात. भुजबळ हा ओबीसी समाजाचा महाराष्ट्रातला राष्ट्रवादीतला सर्वात मोठा चेहरा असून सुद्धा छगन भुजबळ यांना का बरं अजित पवार यांनी यावेळी डावललं, याच्या मागचे कारण आपण आज समजून घेऊया. मित्रांनो, छगन भुजबळ यांनी जी भूमिका मागच्या काही काळामध्ये घेतली होती, ओबीसी समाजाची जी भूमिका ती मांडत होती, त्या भूमिकेमुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भली मोठी अडचण झाली आणि याचा फटका राष्ट्रवादीला लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा बसला. लोकसभेमध्ये जो मराठवाड्यामध्ये आणि काही अंशी उत्तर महाराष्ट्रामध्ये जो जरांगे फॅक्टर होता, या जरांगे फॅक्टरचा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. आणि दुसरी गोष्ट अशी की छगन भुजबळ यांनी नेहमीच आपल्या सोयीची भूमिका राजकारणामध्ये घेतलेली आहे. म्हणजे आताची विधानसभेची निवडणूक बघा, छगन भुजबळ स्वतः येवल्यामधून विधानसभेसाठी निवडणुकीत उभे होते. छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ यांना 4 महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विधान परिषदेवरती पाठवलं. त्यानंतर छगन भुजबळ इथं न थांबता त्यांनी नांदगाव विधानसभा मतदारसंघामध्ये सुहास कांदे जे शिवसेनेचे आमदार आहे, शिवसेनेचे जे उमेदवार होते, यांच्या विरोधामध्ये आपले पुतणे समीर भुजबळ यांना ताकद दिली. यांना तिकडं उभं केलं महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधामध्ये. त्यानंतर मित्रांनो, ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी हा जो वाद पेटला होता, हा जो संघर्ष पेटला होता, तर छगन भुजबळ यांनी सर्वात पुढे येऊन ओबीसींची बाजू घेतली होती. ते त्यांच्या राजकारणासाठी सुटेबल आहे, त्याच्याबद्दल दुमत नाही. पण याचा फटका जो आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या लोकसभेतल्या उमेदवारांना बसला होता. मग त्यामध्ये उस्मानाबादमध्ये अर्चना पाटील असतील, त्याचबरोबर मराठवाड्यातले बाकीचे त्यांचे कॅन्डिडेट असतील, उत्तर महाराष्ट्रातले कॅन्डिडेट असतील, या सर्व कॅन्डिडेटला फटका जो आहे हा छगन भुजबळ यांनी जी आक्रमक भूमिका घेतली होती त्याच्यामुळं बसला होता. आता राहिला प्रश्न ओबीसीला प्रतिनिधित्व देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं ओबीसीचा छगन भुजबळ यांच्यानंतर सर्वात मोठा चेहरा म्हणजे धनंजय मुंडे. धनंजय मुंडे यांच्या रूपाने त्यांच्याकडे ओबीसी समाजाचा चेहरा आहे. आणि जर सरकारचं जर तुम्ही बोलाल तर ह्या वेळेच्या सरकारमध्ये जवळपास 17 मंत्री असे आहेत की जे ओबीसी समाजामधून येतात. जयकुमार गोरे असतील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अतुल सावे यांच्यासारखे लोक हे ओबीसी समाजामधून येतात आणि यांना मोठ्या प्रमाणामध्ये यावेळेस मंत्रिमंडळामध्ये जबाबदारी देण्यात आलेली आहे. म्हणजे योग्य प्रमाणामध्ये ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये झालं. दुसरीकडेला आणखी एक गोष्ट अशी की नाशिक जिल्ह्यातलं जे अंतर्गत राजकारण आहे, जे नाशिक जिल्ह्यामध्ये जे राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जे अंतर्गत राजकारण आहे, त्यामुळे सुद्धा छगन भुजबळ यांना डावलण्यात आलेलं आहे. कारण मित्रांनो, काही वर्षांपूर्वी तुम्हाला आठवत असेल की माणिकराव कोकाटे जे सिन्नरचे आमदार होते, त्यांनी छगन भुजबळ यांच्यामुळे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार यांनी त्यांना समजून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणलं. माणिकराव कोकाटे यांना छगन भुजबळ यांचं कट्टर विरोधक समजले जातं नाशिक जिल्ह्यामध्ये. या 2 नेत्यांमधून विस्तूसुद्धा जात नाही, दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. आणि ह्या माणिकराव कोकाट्यांना ह्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने कॅबिनेट मंत्री केलं. आणि कॅबिनेट मंत्री करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी थांबली नाही, तर कृषी मंत्रालयासारखं वजनदार पोर्टफोलिओ माणिकराव कोकाटे यांना दिला. मग छगन भुजबळ यांच्या अपोजिट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एक नेतृत्व उभं करण्याचा प्रयत्न माणिकराव कोकाटे यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यामध्ये करते. ज्या नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादीवरती छगन भुजबळ यांचं एक हाती जे राज्य होतं
त्या राज्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून माणिकराव यांच्या रूपाने खो देण्याचा प्रयत्न झाला. आणि याही पुढे जाऊन छगन भुजबळ यांच्यावरती असे आरोप झाले की ज्यावेळेस नाशिक लोकसभेची निवडणूक झाली, नाशिक लोकसभा लढण्यासाठी ते इच्छुक होते, पण त्यांना उमेदवारी भेटली नाही. हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. हेमंत जे शिवसेनेचे जे उमेदवार आहेत ते या मतदारसंघामध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढत होते. तर तिथं भुजबळांची इच्छा होती. आणि काही पक्षांतर्गत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधलेच काही लोकांचं असं म्हणणं आहे की छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम केलं नाही. आणि दिंडोरीमध्ये सुद्धा त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या भारती पवार यांचं काम केलं नाही. हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीमधल्या अंतर्गत काही नेत्यांचं म्हणणं आहे. तर छगन भुजबळ यांना डावलण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नुकसान होईल का? तर तुम्ही जर ओबीसी समाजाचं जर बघितलं तर ओबीसी समाजाला तर बरोबरीचं प्रतिनिधित्व देण्याचं काम सर्वच पार्ट्यांनी केलं आहे. मग ती शिवसेना असेल, भाजप असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल. पण छगन भुजबळ यांना डावलून काही अंशी तरी ओबीसी समाज हा नाराज झाला आहे. आणि याचा फटका जर निवडणुकीमध्ये, आता विधानसभेची निवडणूक तर झाली, आता फटका बसणार तर कुठं बसणार? स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये बसणार. आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची किती ताकद आहे महाराष्ट्रामध्ये हे सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे कधी 10च्या वरती नगरसेवक अजून निवडून नाही आले, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असताना.